हॅलो मंडळी, तर आज मी बनवली आहे मस्त अशी झणझणीत सुक्या बोंबलाची चटणी। तुम्ही एक चपातीच्या ऐवजी 2 चपाती जास्त खाल एवढी सुंदर व चविष्ट अशी ही बोंबलाची चटणी तयार होते। तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। आता ही बोंबीलची चटणी बनवण्यासाठी मी गॅसवर तवा ठेवला आहे। तव्यावर आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्यात। ह्या तिखट मिरच्या आहे म्हणून मी एवढ्याच घेतल्यात। तुम्हाला आणखीन तिखट हवं असेल तर आणखीन तुम्ही वाढवू शकता। आणि आता आपल्याला फास्ट गॅसवर आपल्याला ह्या अशाच परतून घ्यायच्या आहेत। आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावर थोडंसं तेलही घालायचं आहे। तेल घातल्यानंतर मिरच्या फुटतात, त्यामुळे थोडीशी काळजी घ्या आणि थोडंसं लांबूनच परता। त्याच्यानंतर लसूण घातलं आहे। लसूण घातल्यानंतर 1 मिनिट आपण परतून घेतलं आणि त्यानंतर आपण हे काढून घ्यायचं आहे। काढून घेतल्यानंतर आपण जे बोंबील स्वच्छ करून ठेवलेले आहेत ते बोंबील आपल्याला मीडियम फ्लेमवर छान असे आता हे बोंबील छान भाजून झालेले आहेत। आता आपल्याला ह्यांना प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। प्लेटमध्ये काढल्यानंतर कमीत कमी 5 मिनिटं आपल्याला गार करून घ्यायचे। गार करून झाले की आपल्याला किचन ओट्यावर ते काढून घ्यायचे आणि अशा प्रकारे आपल्याला हे स्वच्छ करून घ्यायचे। थोडेसे अशा हाताने चोळून चोळून स्वच्छ करून घेऊया। त्यानंतर तुम्ही बघू शकता किती घाण निघाली आहे बोंबलांमधून। आता ही जी घाण आहे ही टाकून द्यायची आणि त्यानंतर बोंबील आपल्याला साईडला ठेवायचे। खलबत्त्यात आपण मीठ घालून मिरची लसूण थोडं चेचून घ्यायचं। त्याच्यानंतर आता तेल गरम करून घ्यायचे। त्याच्यावर जे बोंबील आपण स्वच्छ केलेले ते छान असे तळून घ्यायचे। आता हे बोंबील काढून घेऊया होईपर्यंत आपल्याला हे आणि आपण बोंबील तळून घ्यायचा तयार केलेला आहे त्याच्यात हे घालायचे आणि बोंबील छानच आपण ठेचून घ्यायचे आहे। व्यवस्थित आपल्याला हे बघा तुम्ही अशा प्रकारे ठेचून घ्यायचे। आता ह्याच्यानंतर आपण तेल पुन्हा तव्यात टाकलेलं आहे आणि छान असं गरम करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यात गॅसची फ्लेम स्लो आहे। स्लो फ्लेमवरच आपण टोमॅटो घालतोय। फास्ट फ्लेमवर घातलं तर सगळं तेल अंगावर उडेल, त्यामुळे स्लो फ्लेमवर आपण टोमॅटो घातलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला टोमॅटो छान असा नरम करून घ्यायचा आहे। जेवढा तुम्ही छान असा नरम करून घ्याल तेवढ्या आपल्या चटणीला छान अशी टोमॅटो छान नरम झाला आहे। आता ह्याच्यात आपण बोंबीलची जी चटणी तयार केलेली आहे ती आता ह्याच्यावर घालायची आहे। छान अशी परतून घ्यायची आहे, मीडियम फ्लेमवर परतायची आहे ती। तुम्ही तेलाचं प्रमाण आणखीन वाढवू शकता। तेल घातल्यानंतर आणखीन छान लागते आणि ह्याच्यात वेगळं असं काही घालायची गरज नाही। तुम्ही एवढ्याच साहित्यात बोंबीलची चटणी खूप सुंदर अप्रतिम तयार होते। एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। तर ही बोंबीलची चटणी तयार आहे चपाती किंवा भाकरी बरोबर खाण्यासाठी।